माझे नाव अजय. मी एका प्रायव्हेट कंपनीत कामाला होतो. माझे दररोजचे कंपनीतून येणे जाणे हे रिक्षातूनच होत असे. माझी कंपनी ही घरापासून 10 किलोमीटर अंतरावर होती. आम्ही 3च लोक दररोज मागे बसून प्रवास करायचो आणि 2 लोक पुढं बसायची. एके दिवशी संध्याकाळी जेव्हा आमची ड्युटी संपल्यावर एक सुंदर बाई आमच्या रिक्षाजवळ येऊन उभी राहिली. नेहमीचे लोक आम्ही त्यात बसलेलो होतो आणि तिला पण ह्याच रिक्षामध्ये बसायचे होते. तेव्हा ती बाई आम्हाला म्हणाली, सब लोग थोड़ा थोड़ा सरको, हमें भी जगा दो रिक्शा में बैठने के लिए. तेव्हा आमच्यातला एक जण म्हणाला, दीदी आप दूसरी रिक्शा देख लो, इसमें ऑलरेडी पैसेंजर बुक है. तेव्हा ती बाई म्हणाली, बुक है तो क्या हुआ, इसका मतलब इसमें कोई बैठ नहीं सकता. भाई साहब, आज से मैं भी इसी रिक्शा में अपनी सीट बुक करती हूँ. मुझे भी हर रोज़ लाने की और छोड़ने की जिम्मेदारी रिक्शे वाले भाई साहब आपकी होगी. त्यावर रिक्षावाला म्हणाला, इस कार्ड पर अपना भी नाम और फ़ोन नंबर लिख लो और कल सुबह आप मुझे ॲडव्हान्स में 1,000 रुपये दे देना. मग ती बाई हो म्हणाली आणि रिक्षात माझ्या शेजारी बसली. ती बाई अंधारात एवढी स्पष्ट दिसत नव्हती, पण जेव्हा ती माझ्या शेजारी बसली तेव्हा जवळून ती खूपच सुंदर दिसत होती आणि ती मला म्हणाली, भाई साहब उधर सरको थोड़ा, मैंने भी अभी पैसा दिया है ऑटो का. तेव्हा मी त्या बाईला म्हणालो, मैडम हम भी ऐसे ही रोज़ सफ़र करते हैं, मगर आज आप आई तो ज़्यादा ही दिक्कत होने लगी. मग मी थोडा पुढे सरकून बसलो. तेव्हा त्या बाईला बसायला जागा झाली. मग रिक्षावाल्याने रिक्षाही आमच्या घराकडे नेण्यासाठी चालू केली. काही वेळ ती पुढे गेल्यानंतर रिक्षात बसलेले सर्वजण आम्ही झोका दिल्याप्रमाणे हालत होतो. मग त्याच वेळेस माझ्या शरीराचा स्पर्श त्या बाईच्या शरीराला होऊ लागला होता. तेव्हा ती बाई म्हणाली, भैया आपके बगल में औरत बैठी है, उसका भी ख्याल रखो, आप तो ऐसे ही मेरे ऊपर गिर जाओगे. मग मी त्या बाईला म्हणालो, इसलिए मैं कह रहा था मैडम कि आप इस ऑटो में मत बैठो, क्योंकि हम सब आदमी लोग हैं और उसमें आप अकेली औरत हो. इतना उतना तो टच हर गाड़ी में होता ही रहता है. तेव्हा ती बाई मला म्हणू लागली, अगर भाई साहब आपको पता है आपके बगल में कौन बैठा है तो खुद भी संभल कर बैठ सकते हो. अगर आपको जानबूझकर ही करना है तो फिर मेरे मुंह से तुम कुछ और ही सुनोगे. तेव्हा मी त्या बाईला म्हणालो, रहने दो मैडम, आप अगर हंगामा करोगी तो मैं ही फंस जाऊंगा. इससे अच्छा मैं ही चूप हो जाता हूँ. रिक्षाने आपला वेग पकडला होता. जसजशी रिक्षा हायवेवर चालत होती तसतशी सर्वच रिक्षामध्ये हालू लागले होते. मग अचानक मी समोरच्या रॉडवर पकडलेला हात माझ्या खाली निसटला आणि सरळ त्या सुंदर बाईच्या त्या ठिकाणी येऊन तो स्पर्श झाला. त्यावेळेस तिने रागीट डोळे करून माझ्याकडे पाहिले, पण ती काही बोलू शकली नाही. पण तिला कळून चुकले होते की माझ्या हाताचा स्पर्श तिच्या कोणत्या ठिकाणी झाला असे. मग काही वेळातच आम्ही आमच्या स्टॉपवर येऊन पोहोचलो. मग सकाळी आम्ही रिक्षा येण्याची 10-15 मिनटे अगोदरच स्टॉपवर येऊन उभे राहायचो. आज त्या बाईने साडी घातली होती. साडीत ती फारच सुंदर दिसत होती आणि जेव्हा आमची रिक्षा आली तेव्हा आज मी तिच्या शेजारी न बसता अगदी कोपऱ्यात जाऊन अगोदरच बसलो. या ठिकाणी मला अगदी कम्फर्टेबल बसता येत होते. पुढचे 2 व्यक्ती हे परमनंट त्यांच्याच जागेवर बसायचे, पण आमची जागा मात्र लेफ्ट राईट होतच असायची. काल मी ज्या ठिकाणी बसलो होतो आज ती बाई त्या ठिकाणी बसली होती. तिला थोडं पुढे सरकवून बसावं लागत होतं आणि मागे सरकवून मी तिच्याकडे पाहत होतो. मग अचानक माझं लक्ष तिच्या पाठीवर असलेल्या मोठ्या टिळीवर गेले. त्या टिळीला त्या बाईने तिच्या आतल्या भागात घातलेल्या
काळ्या पट्ट्या कव्हर करत होत्या. जसजशी ती रिक्षा हालत होती तसतसे त्या बाईच्या काळ्या पट्ट्या ह्या जास्तच बाहेर येऊ लागल्या होत्या आणि त्यामुळे त्या बाईच्या पाठीची सुंदरता अधिकच खिलून दिसत होती. काही वेळानंतर आम्ही आमच्या ड्युटीच्या जागेवर येऊन पोचलो. पण जेव्हा ड्युटी संपल्यानंतर आम्ही सर्व घरी जाण्यासाठी गोळा झालो त्यावेळेस ती बाई त्या ठिकाणी नव्हती. म्हणून रिक्षावाल्याने तिची वाट पाहण्यातच अर्धा तास रिक्षा त्या ठिकाणाहून उशिरा काढली. पण कोणालाच माहिती नव्हते की ती बाई कोणत्या कंपनीत काम करत असे. त्या बाईला आमच्या रिक्षामध्ये येऊन 2च दिवस झाले होते. मग मी रिक्षावाल्याला म्हणालो, तू यांना घेऊन घरी जा, मी मित्राच्या गाडीवर येईल. त्यानंतर तो रिक्षावाला मला ठीक आहे म्हणाला आणि बाकी पॅसेंजरला घेऊन तो निघाला. मी त्याच ठिकाणी 2 तासापर्यंत त्या बाईची वाट पाहत बसून राहिलो. पण ती बाई अजूनही त्या ठिकाणी आली नव्हती. मग मी माझ्या मित्राला फोन करून त्याच्याकडून त्याची बाईक मागतच होता. तेवढ्यात ती बाई समोरून मला लंगडत चालताना येताना दिसली. मी धावतच तिच्याजवळ गेलो आणि तिला म्हणालो, मॅडम, आपके पैर को क्या हुआ? आप ऐसे लंगड़ा के क्यों चल रही हो? कुछ लगा है क्या आपको? तेव्हा ती बाई मला म्हणाली, आप अभी तक यही हो भाई साहब? आप घर नहीं गए? क्या आप मेरे लिए रुके थे क्या? मग मी त्या बाईला म्हणालो, मुझे भी आज काफ़ी लेट हो गया ड्यूटी से आने में, और जब मैं यहाँ आया तब ऑटो नहीं था, इसलिए मैंने मेरे दोस्त को फ़ोन करके मेरे लिए उसकी बाइक मंगवाई. फिर उसी के इंतज़ार में मैं यहाँ खड़ा था. तब तक सामने से आप आती हुई मुझे नज़र आई. क्या हुआ आप? तेव्हा ती बाई म्हणाली, कंपनी में काम करते समय एक हेवी सामान पैर पर गिर गया. उसकी वजह से पैर पर चोट लग गई. मी लागलीच माझ्या मित्राला गाडीसाठी फोन लावला आणि त्याची गाडी घ्यायला मी कंपनीत आलो. 2 मिनिटात त्याने त्याच्या गाडीची चावी मला दिली. मग मी 0 मिनिटात त्या बाईसमोर गाडी घेऊन आलो आणि आम्ही दोघंही घरासाठी निघालो. तेव्हा त्या बाईने मला माझे नाव विचारले. त्यावर मी तिला माझे नाव अजय सांगितले. मग मी पण तिला तिचे नाव विचारले. तेव्हा ती मला म्हणाली, मेरा नाम अंजली है. अजय, तुम शादीशुदा हो क्या? त्यावर मी तिला नाही म्हणालो, मैं अभी भी कुवारा हूँ. आमच्या गप्पा सुरूच असतानाच आमचे घर केव्हा आले ते कळालेसुद्धा नाही. मग अंजली मला म्हणाली, आओ ना अजय, घर में. तिने माझ्या खांद्याचा सपोर्ट घेऊन आम्ही घराच्या पायऱ्या चढू लागलो आणि आम्ही दोघंही घरात आलो. अंजलीचं घर खूपच लहान होते, म्हणजेच 1 RK होते. तेव्हा ती मला सांगू लागली, अजय, मेरी शादी हो चुकी है, मगर मैं मेरे पति के साथ नहीं रहती क्योंकि वो बहुत शराब पीते हैं और एक दूसरी औरत के साथ बिना शादी के रहते हैं. मुझे शराबी आदमी बिल्कुल भी पसंद नहीं है. जो आदमी महीने में अगर 1-2 बार शराब पीता है तो मैं मान भी जाती, मगर इनका तो रोज़ का था और काम कुछ करता भी नहीं. पूरा दिन मेरी ही कमाई का खाता था. तुम बताओ मैं कैसे रहती उसके साथ. तेव्हा अचानक माझं लक्ष तिच्या रिकामा पडलेल्या खुर्चीवर गेले. त्या ठिकाणी अंजलीचे घालण्याचे कपडे पडलेले होते आणि सर्वात वर अंजलीचे आतले गुलाबी कलरचे कपडे ते सर्वात जास्त अट्रॅक्ट करत होते. तिच्या शरीराकडे पाहून ती मला माझ्याहून 2-3 वर्षांनी लहानच वाटत होती. म्हणून मी तिला अंजली म्हणूनच म्हणत होतो. मग मी तिला विचारले, अंजली, अभी रात का खाना तुम कैसे बनाओगी? तुम तो तुम्हारे पैर पर खड़ी भी नहीं हो पा रही हो. तेव्हा अंजली मला म्हणाली, आज के दिन मैं मुरमुरा खा के काम चला लेती हूँ. ऐसे भी मैंने 5 दिन की छुट्टी डाली है. अगर कल से ज़्यादा दर्द नहीं हुआ तो खुद ही खाना बना लूँगी.
तेव्हा मी अंजलीला म्हणालो, मेरा भी खाना खाने का बचा है, क्यों ना हम दोनों साथ चल के बाहर खाना खा लेते हैं. त्यावर अंजली हो म्हणाली. अजय, तुम यही बैठो, मैं अभी तयार होके आती हूँ. मग मी त्याच ठिकाणी बसून अंजलीची येण्याची वाट पाहू लागलो. पण 10 मिनिटानंतर अंजलीचा जोराचा आवाज माझ्या कानी पडला आणि मी माझ्या जागेवर उठून तिला पाहण्यासाठी किचनमध्ये गेलो. पण समोरचे दृश्य पाहून माझे डोळेच मोठे झाले, कारण अंजली अशा अवस्थेत होती की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नव्हतो. कारण कपडे चेंज करतेवेळी तिच्या पायावर तिच्या शरीराचे वजन आल्यामुळे तिच्या ज्या पायाला लागले होते तो पाय मुरगळला होता. तिला मदत करण्यासाठी तिच्या शरीराला हात लावायची सुद्धा हिंमत माझी होत नव्हती, कारण अंजली ही फक्त तिच्या आतल्या कपड्यांवरच त्या ठिकाणी खाली बसली होती. ती जेवढी बाहेरून सुंदर दिसत होती तेवढीच आतूनही सुंदर होती. मग ती स्वतःहून तिचा हात पुढे करून मला म्हणू लागली, अजय, तुम जल्दी मेरे पास आओ, मेरे पैरों में काफ़ी दर्द हो रहा है. पहिले तुम मुझे खडा करो. मी तिच्याचकडे एकटक नजरेने पाहत होतो. मग तिने माझ्या हाताचा सपोर्ट घेऊन ती आपल्या जागेवर उभी राहिली आणि मला म्हणाली, अभी तुम बाहर आ जाओ, मैं 2 मिनट में तयार होकर आती हूँ. ती ज्या अवस्थेत होती त्याच अवस्थेत अजूनही माझ्यासमोर उभी होती. पण तिला थोडीशीही लाज वाटत नव्हती की आपण फक्त आपल्या आतल्याच कपड्यांवर एका माणसासोबत उभे आहोत याची. मग मीच अंजलीला म्हणालो, अंजली, रहने दो, तुम्हें काफ़ी दर्द हो रहा होगा. ऐसे भी तुम बाहर लंगड़ाते ही चलोगी और सब लोग तुम्हारी तरफ देखेंगे. इससे अच्छा मैं होटल से ही खाना पैक करके घर लेकर आता हूँ और हम दोनों यही तुम्हारे घर में खाना खा लेते हैं. तेव्हा अंजली मला म्हणाली, ये भी चलेगा अजय, तुम भी जाके खाना लेके आ जाओ, तब तक मैं भी तयार हो जाती हूँ. मी फटक्यात गाडीला स्टार्ट करून हॉटेलच्या दिशेने रवाना झालो आणि 20 मिनिटाचा आत मी जेवण घेऊन अंजलीच्या घरी येऊन पोचलो. आता अंजलीने गाऊन घातलेला होता. त्या गाऊनमध्ये ती फारच सुंदर दिसत होती. ती मला पाहून गालातल्या गालात हसतही होती आणि मला म्हणाली, अजय, तुम यहाँ बैठो, मैं अभी हमारे लिए खाने के लिए प्लेट्स लेकर आती हूँ. तेव्हा मी अंजलीला म्हणालो, तुम नीचे ही बैठो, ज़्यादा तकलीफ लेने की ज़रूरत नहीं है, मैं किचन से अभी प्लेट्स लेकर आता हूँ. मी आमच्यासाठी किचनमधून प्लेट्स आणि भाजीसाठी पातेले घेऊन अंजलीसमोर येऊन बसलो. मग मी कॅरीबॅगमधून भाजीची पिशवी आणि पोळ्यांची पिशवी वेगळी केली आणि एका पातेलीत भाजी टाकली आणि प्लेट्समध्ये पोळ्या ठेवून अंजलीला ताट वाढून जेवणासाठी दिले. मी पार्सलमध्ये पनीरची भाजी आणली होती आणि माझे डोळेही अंजलीवरच टिकून होते. पण जेव्हा अंजली ही मांडू वाढवू लागली तेव्हा तिला बसताच येत नव्हते. मग ती अशा अवस्थेत बसली की मला तिच्याकडे पाहूनही लाज वाटत होती. तिने डायरेक्ट दोघं पाय सरळ केले आणि मांडीवर प्लेट ठेवून ती जेवू लागली. मग माझेही लक्ष अंजलीकडेच जाऊ लागलं होतं. आमचं जेवण झाल्यानंतर मी दोघांचे जेवणाचे ताट घेऊन किचनमध्ये ठेवले आणि त्या ठिकाणी झाडू पोछा करून मी माझ्या रूमवर जाण्यासाठी निघू लागलो. तेव्हाच अंजली मला म्हणाली, अजय, सॉरी, मैंने ऑटो में तुम्हें बहुत भला बुरा कहा था, मगर तुम्हारा हेल्पफुल नेचर देखकर मुझे भी बहुत शर्मिंदा लग रहा है. अजय, तुम आज रात के लिए मेरे घर में रुक सकते हो क्या? क्योंकि मुझे चलने में दिक्कत हो रही है. अगर मुझे किसी सामान की ज़रूरत पड़ी तो मैं तुम्हें आवाज़ देके मेरी ज़रूरत पूरी कर सकती हूँ. तेव्हा तिच्या लक्षात आले, अरे, रहने दो,
तुम्हें भी कल सुबह ड्यूटी जाना पड़ेगा। मेरी वजह से तुम्हारा एक दिन बेकार हो जाएगा। और ऐसे भी हमें जितने दिन काम किया है उतने दिन का ही पगार मिलता है। मैं ॲडजस्ट कर लूँगी. अजय, तुम घर पर जाओ. तेव्हा मी अंजलीला म्हणालो, कल ऐसे भी मेरा ड्यूटी का ऑफ है. अगर तुम्हें मेरी ज़रूरत है तो मैं 2-3 दिन और छुट्टी तुम्हारे लिए ले सकता हूँ, क्योंकि किसी की मदद करने में मुझे अच्छा लगता है. तेव्हा अंजली मला म्हणाली, इसीलिए मैं तुम्हें कह रही थी की अजय, तुम आज रुक जाओ मेरे साथ. तेव्हा मी अंजलीला ठीक आहे म्हणालो आणि तिला विचारून मी आमच्या दोघांचे झोपण्यासाठी अंथरण खाली टाकू लागलो. अंजलीच्या घरात बेडही नव्हता. ती खालीच झोपत होती. मग मी अंजलीचा हात पकडून तिला अंथरूणावर झोपवले आणि थोड्याच अंतरावर मी पण माझं अंथरूण टाकून त्यावर झोपलो. यावेळेस मी माझा मोबाईल पाहत होतो आणि अंजलीही तिचा मोबाईल पाहत होती. आता रात्रीचे 12 वाजले होते. अंजलीलाही गाढ झोप लागत होती आणि मीही माझा मोबाईल पाहत होतो. आणि जेव्हा मी माझी कूस अंजलीच्या दिशेने वळवली, तेव्हा अंजली ही उठण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा मी अंजलीला विचारले, तुम्हें कुछ चाहिए क्या अंजली? क्या तुम्हें कहीं जाना है? तेव्हा अंजली मला म्हणाली, अजय, तुम मेरी हेल्प करो, मुझे बाथरूम तक छोड़ दो. तिने असं सांगितल्यावर मला परत कसं तरी होत होते. तरी मी मनाला समजवून तिचा हात पकडून तिला बाथरूमपर्यंत नेले आणि थोड्याच वेळात ती बाथरूममधून तिचं काम झाल्यावर ती परत आली. मग मी तिचा हात धरून तिला परत तिच्या अंथरुणावर येऊन झोपवले. अंजलीला माझी सवय या 2 तासात झाली होती. मग आम्ही दोघंही निवांत झोपी गेलो. सकाळी आम्ही दोघं उशिरा उठलो. मग मी पटकन तयार झालो, कारण मला अंजलीलाही बाथरूममध्ये हात धरून सोडायचे होते. म्हणून मी तिला विचारू लागलो, अंजली, जब तुम्हें नहाने का मन करे तब मुझे आवाज़ दे देना, फिर मैं तुम्हें बाथरूम तक छोड़ दूंगा. तेव्हा अंजली मला म्हणाली, अजय, आज मेरा नहाने का मन नहीं कर रहा है, क्योंकि पैर में थोड़ा ज़्यादा दर्द है. ऐसे करते मैं फ्रेश हो जाती हूँ. तुम मुझे अस्पताल लेकर चलो. डॉक्टर कुछ दवाई देगा तो दर्द भी कम हो जाएगा. मग मी अंजलीला म्हणालो, एक काम करते हैं अंजली, पहले मैं बाहर से कुछ नाश्ते में हमारे लिए लेकर आता हूँ, फिर नाश्ता करने के बाद हम अस्पताल चले जाएंगे. तेव्हा अंजली मला ठीक आहे म्हणाली आणि मी नाश्ता घेण्यासाठी बाजारात आलो. मी आम्हा दोघांसाठी खमण आणि वडापाव घेऊन आलो होतो. नाश्ता झाल्यानंतर अंजलीनेही तोंड हात धुवून रेडीच झाली. मग मी तिला गाडीवर बसवले आणि आर्थोवाल्या डॉक्टरांकडे तिला घेऊन आलो. डॉक्टरांनी अंजलीच्या पायाचा एक्सरे काढला. त्यात तिच्या पायाला बालतडा पडला होता. मग डॉक्टरांनी प्लास्टर करण्याचा सल्ला आम्हाला दिला आणि तो प्लास्टर हा 1.5 महिन्यासाठी असणार होता. मग 1.5 महिन्यापर्यंत अंजलीला पाहील कोण? तिच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणार कोण? हाच प्रश्न आम्हा दोघांसमोर उभा राहिला होता. तरी मी तिला हिम्मत देऊन सांगू लागलो, अंजली, तुम फिक्र मत करो. तुम्हें जो भी चीज़ चाहिए तुम मुझे फ़ोन कर देना. मैं तुम्हें कोई तकलीफ दिए बिना तुम्हारे सामने वह सामान हाजिर कर दूंगा. तेव्हा अंजलीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले आणि ती मला म्हणाली, इतनी फिक्र तो अपना सगा भी नहीं करता जितनी फिक्र तुम मेरी कर रहे हो अजय. मग 2 तासांनी डॉक्टरांनी अंजलीच्या पायाला प्लास्टर केले आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी येतेवेळी दुपारचे जेवण आम्ही बाहेरूनच पॅक करून घेतले होते. मग रात्री प्रमाणे मी व अंजली आम्ही सोबतच दुपारचे जेवणही केले. त्यानंतर मी अंजलीला डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधी दिल्या आणि माझ्या काही कामासाठी
मी बाहेर बाजारात निघालो. इकडे अंजली ही झोपलेली होती आणि मलाही बँकेत जाऊन पैसे घरी पाठवायचे होते. त्या कामासाठी मला भरपूर वेळ झाला होता. बाहेरचे वातावरणही ढगाळ झाले होते. विजांचा कडकडाट सुरूच होता आणि जेव्हा मी बँकेतून बाहेर निघालो आणि थोडा पुढे गाडीवर जाऊ लागलो, तेवढ्याच वेळात इतक्या जोराचा मुसळधार पाऊस सुरू झाला की 0 मिनिटात मी पूर्णपणे ओला झालो. आता मध्ये कुठेही न थांबून फायदाही नव्हता, कारण थांबलो तर अजून थंडी वाजेल. म्हणून मी गाडी स्टार्टच ठेवली आणि मध्ये कुठे स्टॉप न घेता डायरेक्ट अंजलीच्या घरी येऊन पोचलो. विजांच्या आवाजामुळे अंजली फार घाबरली होती. ती माझीच वाट पाहत होती. पण मी पूर्ण ओला झालेला पाहून तिचे लक्ष अचानक माझ्या त्या ठिकाणी गेले, कारण पूर्ण कपडे ओले झाल्यामुळे ते माझ्या अंगाला चिटकले होते आणि ते माझे असे काही दिसत होते ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नव्हतो. पण अंजलीचे लक्ष त्याच ठिकाणी होते. मी तिच्याशी बोलत होतो, पण तिचे लक्ष वेगळ्याच ठिकाणी होते. मग मी तिला विचारले, अंजली, तुम्हारे घर में तुम टॉवेल कहाँ रखती हो? क्योंकि सुबह जो मैंने टॉवेल लिया था वह अभी तक भीग गया होगा बारिश में. तो दूसरा टॉवल है क्या तुम्हारे पास? तेव्हा अंजली मला म्हणाली, अजय, इस घर में मैं अकेली रहती हूँ और मेरे लिए एक टॉवेल सफिशिएंट है. फिर दूसरा कहाँ से मैं खरीद सकती हूँ? ऐसा करो, तुम किचन में जाकर वहाँ मेरी साड़ी दूरी पर डाली हुई है, उसी से तुम अपना अंग पोंछ लो और कपडे बदल लो. मी किचनमध्ये जाऊन अंजलीच्या साडीने माझे पूर्ण अंग कोरडे केले. पण एकच शॉर्ट पॅन्ट माझ्याकडे शिल्लक होती. सर्व कपडे माझे पाण्याने भिजले होते. म्हणून ती शॉर्ट पॅन्ट घालून मी अंजलीसमोर येऊन माझे केस मी कोरडे करू लागलो. तेव्हा अंजली मला म्हणाली, अजय, तुम इधर आओ, तुम्हें अपने बाल सुखाने भी नहीं आ रहे हैं, मैं पोंछ देती हूँ. तेव्हा मी अंजलीला म्हणालो, रहने दो अंजली, ऐसे भी तुम्हें काफ़ी दर्द हो रहा है और तुम मेरे बाल सुखा के और क्यों दर्द में पड़ रही हो. फिर अंजलि ने मुझसे कहा, अरे इसमें दर्द में पड़ने की क्या बात है, तुम मेरे सामने बैठो, मैं तुम्हारे बाल पोंछकर सुखा देती हूँ, बस इतना ही काम है. मैं फिर अंजलि को कहा, ठीक है बाबा, तुम जैसा कहती हो मैं भी वैसा ही करता हूँ. चलो बोलो, कहाँ बैठना है? यहाँ नीचे बैठ जाओ मेरे सामने. मग अंजली तिच्या हाताने माझे केस कोरडे करू लागली. अधूनमधून तिचा हात माझ्या पाठीवरून फिरत होता. तिच्या हाताचा स्पर्श होताच माझ्या अंगातही आग लागू लागली होती. मग मी अंजलीला म्हणालो, अंजली, तुम्हारे हाथों का स्पर्श जहाँ मेरे बाल है वही करो. जब भी तुम्हारे हाथ मेरे पीठ पर आ रहे ना, तो मेरे अंतरात्मा में कुछ कुछ हो रहा है. तब अंजलि ने मुझे कहा, ऐसा मुझे कभी हुआ ही नहीं. मैंने कितनी बार तुम्हारे हाथों को छुआ, कितनी बार तुम्हारे कंधे पर अपना हाथ रखा, मगर ऐसी फीलिंग मुझ में कभी आई नहीं. मग मी अंजलीला म्हणालो, अगर तुमने दिल से सोचा होता ना, जो फीलिंग आज मेरे मन में तुम्हारे लिए आ रही है वही फीलिंग तुम्हें भी मेरे लिए आ जाती. मग अंजलीने मला वळवून माझा चेहरा तिच्या समोर आणला आणि म्हणाली, ऐसी क्या जादू हो जाती है तुम्हारे शरीर में मेरे हाथों का स्पर्श होने से. तेव्हा मी अंजलीला म्हणालो, तुम्हारी तो पहली ही शादी हो चुकी है अंजलि, मैं तो कुंवारा लड़का हूँ. अगर कोई लड़की का हाथ मेरे शरीर को स्पर्श करता है तो जो फीलिंग तुम्हें शादी की पहली रात को आई थी वही फीलिंग मुझे भी आ जाती है. इसका मतलब तुम्हें भी अभी कुछ कुछ होने लगा है. मग अंजलीने माझे दोघं हात तिच्या हातात घेतले आणि म्हणाली, अजय, हमें एक दूसरे को जान के 2 ही दिन हुए हैं, मगर 2 दिन में हम काफ़ी करीब आ चुके हैं.
मेरे भी मन में तुम्हारे लिए कुछ कुछ होता है, क्योंकि तुमने मेरे लिए काफ़ी तकलीफ़ें झेली है और बहुत कुछ हेल्प तुमने मेरे लिए की है. अंजली हळूहळू तिचे ओठ माझ्या ओठांपर्यंत घेऊन आली आणि मला म्हणाली, तुम्हारी आंखें बंद करके रखो. तुम्हें बाकी चीज़ों का एक्सपीरियंस नहीं है. मैं जैसा कहती हूँ वैसा ही तुम अपने आप में समेटते रहना. मग मी माझे डोळे बंद केले आणि अंजली हळूहळू माझ्या उघड्या शरीरावर हात फिरवू लागली. मग तिचे हात माझ्या ओठांवर येऊन थांबले. तिचे गरम श्वास माझ्या गालाला स्पर्श होऊ लागले होते. आता माझ्याने कंट्रोल करण्याची सीमा समाप्त झाली होती. मग मी वेळ वाया न जाऊ देता लागलीच तिच्या ओठांवर ओठ टिकवले. तब्बल अर्ध्या तासापर्यंत आम्ही एकमेकांच्या ओठांचा रस चाखला. मग अंजलीने मला मिठीत घट्ट सामावून घेतले. मीही तिला साथ देऊ लागलो होतो. मग हळूहळू जेव्हा आम्ही आमच्या अंगावरील कपडे बाजूला केले, तेव्हा अंजलीच्या समोरचे दृश्य असे होते की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नव्हतो. कारण माझ्या आयुष्यातला हा प्रथमच अनुभव होता आणि अंजलीलाही तिच्या नवऱ्यापासून लांब होऊन भरपूर दिवस झाले होते. तीही त्या प्रेमाची वाट पाहत होती. मग मी व अंजलीने 2 तासांपर्यंत एकमेकांसोबत भरभरून प्रेम केले. त्यानंतर आम्ही दोघंही शांत होऊन झोपलो. मग मला जेव्हा पण वेळ मिळायला लागला तेव्हा मी अंजलीसोबत भरभरून प्रेम करून तिच्या समोरचे दृश्य पाहू लागलो. काही दिवसानंतर अंजलीलाही तिचे प्लास्टर लावलेल्या पायावर हळूहळू चालता येत होते. मी पण माझ्या ड्युटीवर आता जाऊ लागलो होतो. पण मी माझी रूम सोडून अंजलीसोबतच राहू लागलो होतो. मग एके दिवशी आम्ही आमच्या संमतीने एक दुसऱ्यांसोबत लग्नही केले होते. आता आम्ही आमच्या जीवनात आनंदमय आयुष्य जगू लागलो होतो. अशा प्रकारे रिक्षामध्ये भेटलेल्या सुंदर बाईने माझे आयुष्य माझ्याशी लग्न करून बदलवून टाकले होते.